बुद्धभूमी फाउंडेशन व सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेल्या शासकीय अन्याय व पर्यावरणाची हानी विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर दिनांक 15 जून 2026 पासून ते 24 जून 2026 पर्यंत संवेद आणि हक्क व शांतता मे मार्गाने अनिश्चितकालीन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असे बुद्धभूमी फाउंडेशनचे भंते यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सांगितले. आज पत्रकार परिषद तुम्ही घेतलेली, काय नेमकं मूळ कारण आहे? ते 30 मे 2026 रोजी या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने एक बेकायदेशीर कारवाई करून तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्तीची विटंबना, त्याचप्रमाणे बुलडोजर लावून बौद्ध स्तूप, भीमा कोरेगाव विजयस्तंभाची तोडफोड, त्याचप्रमाणे 42 जे आमचे मोठमोठे झाडांची कत्तली करण्यात आलेली आहेत. ह्या सर्व गोष्टी कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया न करता, कोणत्याही कोर्टाचा आदेश नसताना त्या लोकांनी पोलीस बळाचा मदतीने आणि हे कार्य केलेलं आहेत. अमानवीय कार्याला आपण म्हणू शकतो, गैरकृत्य आपण याला म्हणू शकतो, आणि ते खरोखर झालेलं आहे. आणि ह्या गोष्टीचा संताप लाईव्ह व्हिडिओमार्फत समाजामध्ये गेल्यानंतर महाराष्ट्राने संपूर्ण देश आणि भारतभर गेलेला आहे. लोकांमध्ये खूप मोठी एक संताप झालेला आहे, कारण बौद्धांचा या दुष्कृत्याच्या माध्यमातून मोरल डाऊन केलेला आहे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी. कारण या जमिनीमधून एक मधोमध उड्डाणपूल बनवायचे प्रयत्न जे खासदार इथले श्रीकांतजी शिंदे आहेत, त्यांचा मेहुणा अभिषेक थोरवे, त्यांना ही 400-500 कोटीची कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत. तर असं वैयक्तिक काय आर्थिक फायदा करून घेण्यासाठी, आणि ही मोठी एक विशाल भूमी असल्याने, बुद्धभूमी एक 32 एकरावर असल्याने त्यांना कुठेतरी उचत असतील, त्यांना कुठेतरी हे नापसंत असतील. शहराचा मधोमध बौद्ध धर्मियांचा इतकी विशाल भूमी कशी काय राहू शकतात, म्हणून प्रथम काय द्विखंडित करायचा त्यांचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि अशा प्रकारे हे बेकायदेशीर कृत्य, निंदनीय कृत्य या ठिकाणी 30 महिला घडवून आणलेलं आहेत. त्यासाठी आम्ही आता 15 तारखेला महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणं आंदोलन आम्ही करणार आहोत. त्यामध्ये कारण श्रीकांतजी शिंदे या कृत्यासोबत प्रत्यक्ष जोडल्या कारणाने संपूर्ण समाज बांधवांचा मागणी आहे. 5 तारखेला आम्ही मोठी मीटिंग या बुद्धभूमीमध्ये झालेल्या आहेत, हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये. त्या ठिकाणी सर्वांनी ठराव केलेला आहे. या सर्व एक जबाबदार पदावर, खासदारकी म्हणजे किती मोठी जबाबदारीचं पद आहेत, आणि त्यांच्या हातून, त्यांच्या इशाऱ्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांकडून, त्यांचेच हे जे पोलीस यंत्रणा, त्यांचेच महापालिका यंत्रणेकडून बौद्ध भिक्खू, बौद्ध धम्मगुरू, बौद्ध समाज, बुद्धभूमीवर हा जो मोठ्या प्रमाणात अन्याय आणि विटंबना आणि विविध तोडफोड झालेले आहेत, याची सर्वस्वी जबाबदारी, नैतिक जबाबदारी त्यांनी घेऊन संपूर्ण समाजाची, देशातील तमाम बौद्ध बांधवांची त्यांनी. उड्डाणपूल जातोय आणि त्यामध्ये आपली काही जागा बाधित होतीये. या संदर्भात आपल्या 2 बैठका झाल्या, खासदार श्रीकांत शिंदे बरोबर झाल्या, आणि आता न्यायमंत्री संजय शिरसाट त्यांच्या देखील बरोबर झालेले आहेत. त्या दोन्ही बैठकीमध्ये काय विषय झाले, नेमके काय मुद्दे मांडण्यात? त्यांच्या बैठकीचा अगोदरसुद्धा मागासवर्गीय आयोग वरळीमध्ये आहेत. त्यांनी सुनावणी घेऊन वेळोवेळी महापालिका, MMRDA, बुद्धभूमीसोबत त्यांनी आदेश पारित केलेले आहेत. आदेशामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेत की अगोदर जमिनीवर जाऊन संयुक्त पंचनामा मोजणी करा, त्यानंतर भूसंपादनाची नुकसान भरपाई अदा करा. तर आम्हाला कल्याण शहराचा विकास सर्वांचा अगोदर मलाच हवा आहे. विकासामध्ये आमचा कोणताही विरोध नाही, परंतु शासन, प्रशासन आणि हे जे लोकप्रतिनिधी कायदा हातात घेऊन त्यांनी कायद्याला बायपास करून, ऑर्डरला बायपास करून, भूसंपादन नीतीला त्यांनी बायपास करून जे गैरकृत्य करत आहेत, याला आमचा संपूर्ण समाजाचा विरोध आहे. कारण कायदा हातात बैठक झालेली, त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाले, म्हणजे तुमची काय चर्चा झाली का, आणि त्या चर्चेत तुम्ही विरोध केला का, किंवा त्यांनी तुमच्यावरती काही तुमचे नियम अटी मानत नाही असं काय? हां, बिलकुल. ते एका तोंडाने कधी 3 तारखेलाही या ठिकाणी, 3 जूनलाही महापालिकेमध्ये श्रीकांतजी शिंदे यांच्यासोबत ते आलेत आणि आम्हाला बोलवल्यानं आम्हीही भेटलो, काहीतरी त्यांनी चांगला निर्णय घेईल म्हणून. तर कधी ते फक्त असं जसं पॉलिटिशियन लोक, राजकारणी लोक असतात, जसं आश्वासन देतात, तर आश्वासनाचंच त्यांचं प्रक्रिया चालू आहेत. भक्कम कोणत्याही नोटिफिकेशन, कोणत्याही आदेश, कोणत्याही निर्देश
कोणत्याही अध्यादेश GR अशा स्वरूपाचं संजय शिरसाट त्यांच्याकडून किंवा महापालिकेकडून किंवा श्रीकांतजी शिंदे यांच्याकडून अद्ययावत बुद्धभूमी फाउंडेशनला मिळालेलं नाही. काय नेमक्या तुमच्या अटी आहेत आणि काय मागणी आहेत ज्या तुम्ही त्यांच्यासमोर ठेवल्यात? या ठिकाणी पहिलं म्हणजे आता जे 30 तारखेला घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये प्रथम आम्हाला न्याय पाहिजे, संपूर्ण बौद्ध समाजाला न्याय पाहिजे. यामध्ये जे लोक इन्वॉल्ड आहेत जसं महापालिकेतील कमिशनर अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्यावर प्रथम तर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आणि त्यांचे निलंबन व्हायला पाहिजे. आणि जे खाजगी लोक होते 40, 60, 70 लोक त्या ठेकेदारांकडून त्यांना एकेकाचं चिन्हित करून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी शूटिंग घेतलेलं आहे. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद होऊन त्यांनाही शोध घेऊन त्यांचीही अटक व्हायला पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे. दुसरी गोष्ट पाहिलं तर ते मारहाण किंवा अशा कुठल्याही गोष्ट झाली तर त्याचे पुरावे द्या म्हणून समोरनं सांगण्यात येतात आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं आरोप देखील आपल्याकडे लावला जातो आहे. कुठंतरी विकासात बाधा आणतात असे बॅनर देखील लावलेले आहेत. तर तुमचं वैयक्तिक त्याच्यात काय मत? मारहाण केल्याची तर पूर्ण जगभराने लाईव्ह यूट्यूब व्हिडिओमार्फत पाहिलेलं आहे. बंदुकी घेऊन, लाठी घेऊन, धक्काबुक्की भिक्खू संघाला करत असताना, चिवर ओढताना, त्यामध्ये काय आम्ही अजून याच्या पलीकडे जाऊन काय आम्ही पुरावे देऊ? तर आमच्या लोकांनी ते फोटोग्राफसुद्धा ठेवलेले आहेत, ते आम्ही देऊ शकतो. संजय शिरसाटला तुम्ही त्या दिवशी भेटले, त्यांच्याकडे भेटले, तेव्हा तुम्ही ह्या सगळे मुद्दे मांडलेत का? आणि त्यावेळेला ते हो बोलले का तुम्हाला किंवा लेखी? कारण काल जल्लोष करण्यात आला आणि तिकडनं सगळ्या अटी मान्य झाल्यात अशा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. हे सर्व खोटी बातमी आहेत. त्यांनी ग्राफिक्स बनवून, पत्रकार परिषद घेऊन, कोणत्याही लेखी स्वरूपात आदेश, निर्देश, अध्यादेश पारित न करता, कारण बुद्धभूमीमध्ये इथे आमचे जवळजवळ 500 आमचे सभासद आहेत. आम्हालाच प्रथम आनंद होईल आमच्या हातात असे काय कागदपत्र आल्याने. आम्हीच या ठिकाणी सर्वांना घेऊन आम्ही जल्लोष करू, तर आमच्या हातातच काय कागद नाही आले. तिथे तर उलट त्यांनी काय लोकांना बसून त्यांनी मीटिंग 2-3 तास ही मीटिंगसुद्धा विस्कळीत केले. त्यांनी फक्त आम्हाला बोलवलं दाखवायला, आम्ही गेलो तेवढंच त्यांना दाखवायचं होतं. त्यांनी तिथं अन्य लोकांना बसून ठेवून मीटिंगसुद्धा व्यवस्थित होऊ दिले नाही, आमच्याबरोबर ऐकलंसुद्धा नाही. आणि आमच्या हातात का असं लेखी स्वरूपात अध्यादेश, निर्णय, आदेश नाही आहे. म्हणजे तुमचे आता एवढंच म्हणणं आहे की जे त्यांनी तोंडी सांगितले ते लेखी दिल्यावरती आम्ही विकास कामं असेल किंवा या सगळे प्रकरण आम्ही थांबवू किंवा कुठल्याही प्रकारचा विरोध होणार नाही. हो, आमचे जे मागण्या त्यांच्याकडे लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये दुसरे आहे जसं महानगरपालिकेने खोटी TDR देऊन बेकायदेशीरित्या त्यांनी जे नाव महापालिकेचे नाव नोंद करून घेतलेलं आहे वेळोवेळी 2012ला 14ला, तर महानगरपालिकेने त्यांचे नावसुद्धा 7-12वरून कमी केलं पाहिजे. नियमानुसार त्यांनी नाव काढून घ्यायला पाहिजे, ही सुद्धा आमची एक मागणी आहे. तर आमच्या मागण्या त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला द्यावा, आम्ही मग आमचा कोणताही त्यानंतर विरोध राहणार नाही. आता पुढची भूमिका काय असणार आहे? GR माध्यमातून शासन पुढील भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अनिश्चितकालीन कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणं आंदोलन आमचे चालू राहील. पण ते आता तुम्ही जे TDRचा विषय काढला त्याच्यामध्ये SIT टीम तयार करून त्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तर काय वाटतं की ती SIT टीमच्या माध्यमातून जे असेल दोषीवर कारवाई व्हावी आणि त्याच्यामध्ये आपले कुठले सदस्य असावे? हां, SITचं अगोदरसुद्धा त्यामध्ये अँटी करप्शनसुद्धा इन्व्हेस्टिगेशन केलेले आहेत. आणि त्यामध्ये काय लोकांना पूर्वी सस्पेंडसुद्धा केले अधिकारी, काही लोकांवर अजूनही इन्क्वायरी चालू आहेत. तर परंतु हे असताना मधोमध महापालिका आणि त्यांच्याकडून हे थांबवण्यात येते. बरोबर ते इन्व्हेस्टिगेशन नाही करत किंवा ते न्यायिक होऊ देत नाही. कारण महापालिकेला विचारणा करतात असे तुम्ही रिपोर्ट सादर करा, महापालिका ते बरोबर योग्य रिपोर्ट नाही सादर करत. तर त्यामुळे आता SIT मार्फत काय होतो आहे, काय नाही होणार आहे, तो एक भाग आहे, पुढचा विषय आहे. परंतु आता जे काय ज्वलंत विषय झालेले आहेत त्यामध्ये या 30 तारखेचा घटना असतील आणि जो TDRचा विषय सर्व प्रूफ 14 तारखेलाही एक मीटिंग झाली 14 मेला, त्यावेळीही आम्ही त्यांना सर्व दाखवून दिलेलं आहे. तर ते लगेच यामध्ये निर्णय घेऊ शकतात. असं SIT एक तर जसं आपल्याला ज्ञात असेल काय कमिशनर SIT नाही गठीत करू शकत. SITसाठी राज्य सरकार पाहिजे, तर राज्य सरकारला त्यांनी लेटर लिहिली पाहिजे. तर ते सुद्धा एक लोकांना भ्रमित करून लोकांना धोक्यात ठेवण्यासाठीच SITची त्यांनी प्रक्रिया
आयुक्तांवर ढकलून दिलेला आहे. आयुक्त SIT करू नाही शकत. बनतेजी आमदार डॉक्टर बालाजी विनीकर यांच्या माध्यमातून काल बरेच ठिकाणी पेढे वाटप झालेत आणि बरेच ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आले आणि सभेचे वृत्त देखील आम्हाला दाखवलेले आहेत. याच्याकडे आपण कसं इतिवृत्तात की त्यांनी दिलेले तुम्हाला दिलेले इतिवृत्तात ते आहेत का? हो, इतिवृत्त सर्वीकडे त्यांनीच व्हायरल केले, परंतु इतिवृत्तामध्ये कोणत्याही स्वरूपाचा काय सँक्शन झाल्याची, मंजूर झाल्याची, निर्णय झाल्याची, आदेश झाल्याची त्या बैठकीमधून किंवा अन्य बैठकीमधून बिलकुल नाही आहेत. एकतर एका बाजूने ते बोलतात काय आम्ही विकास करू, दुसऱ्या बाजूने 1 तारखेला सर्व आम्ही 9 भंतेजी आणि आमचे 5 उपासकांवर FIR सुद्धा केलेला आहे. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी म्हणजे कसे ते विकास करणार, मग आमच्यावर FIR करणार आणि बोलणार काय विकास करणार आणि तिकडे पेढे वाटप करणार. त्यांचे पेढे वाटप यासाठी असतील भिक्खू संघावर FIR केले म्हणून FIRचे पेढे वाटप असतील. असं देखील बोललं जातं आहे की भंतेजी आता विरोध करत आहेत, परंतु ज्यावेळेस या ब्रिजचे कॉलम उभे केले त्यावेळेस का विरोध केला नाही? या विरोधाबद्दल एक नाही, मला नाही, आमचे 1000 लोकांना कल्पना आहेत. आमचे 1000 लोकांची ग्रुप आहेत. डे टू डे पहिल्याच दिवशी त्यांनी हे इथे येताना 400-500 पोलीस घेऊन आले. ते आता इकडे बोलत होतो आतमध्ये आणि पूर्ण नाकेबंदी करून आणि परत आमचेच काय जे तथाकथित समाजसेवक त्यांना आणून जोर जबरदस्ती या ठिकाणी ताब्यात घेऊन जमीन पूजा करून तेव्हाही पेढे वाटप करून आणि तरीसुद्धा आम्ही लेखीसुद्धा हरकत घेतली. असं नाही, लेखी हरकत, जमिनीवर हरकत आमचे ऐकतच नाही. आम्ही जवळजवळ 400-500 पत्रव्यवहार आमच्या या हरकतीच्या दृष्टीने आहेत आणि सह्याद्रीला मिटिंग झालेली आहे 2दा आणि त्यासाठी मग मागासवर्ग आयोगामध्ये सुनावणी झालेली आहेत. अजून काय होईल, काय आणि काय हरकत भेट वगैरे घेतली किंवा त्यांच्याकडे हा विषय मांडला? हो, मुख्य सचिव राजेश कुमार अग्रवाल त्या दोघांनाही भेटलो. मुख्यमंत्री दरबारातसुद्धा आमचे पत्रव्यवहार गेलेले आहेत. सर्व बाजूने आम्ही सर्व गोष्टी केलेल्या आहेत, परंतु इथून जे स्थानिक आहेत त्यांच्या मनामध्ये न्यायिक विचार नसल्याने ही अडचण झालेली आहेत आणि 30 तारखेची ही घटना घडलेली आहे. विशाल वाघमारे, जनशक्ती कल्याण.